नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे आपल्या शेतामध्ये एका जागेवरून सर्व क्षेत्रामध्ये आपण खते कसे द्यायचे। रासायनिक खते असो, जैविक खते असो, सर्व प्रकारची खते आपण लिक्विड बनवून एका ठिकाणावरून फर्टिलायझर टँकद्वारे आपण देऊ शकतो। आपण हे बघा, आपण आपलं ट्यूबवेल आहे। ट्यूबवेलजवळ आपण एक जुगाड केलेला आहे, हा आपण बघून घेऊ। बघा, इथे लिकेज होतं आणि हे टाईट केल्यावर पण होत नव्हतं। आपण इथे याला क्रॅक गेलेला आहे। याला क्रॅक गेल्यामुळे आपल्याला हे बदलवणं गरजेचं आहे। तात्पुरतं आपण काय केलं, हा जो आहे 2 इंची PVC पाईप, याला आपण थोडंसं कट केलं आणि हा एवढा भाग आपण मोकळा ठेवलेला आहे, म्हणजे कापलेला नाही। आणि असं ह्या म्हणजे तोंड मोठं करून आपण त्यात हे घातलेलं, म्हणजे यात पडणारं जे पाणी हे एका बाजूला पडतं, म्हणजे ट्यूबवेलवर पडत नाही। आपलं एक तात्पुरतं काम झालेलं आहे। म्हणजे कितीही लिकेज झालं तरी आपलं हे खालचं जे प्लेट आहे हे खराब होणार नाही। अशा प्रकारे आपण हे एक जुगाड केलेलं आहे। आपणही आपल्या शेतामध्ये अशी जुगाड करू शकतात। आता बघा, कमी खर्चात आपण हे शेड उभं केलेलं आहे। आता हा इलेक्ट्रिक पोलचा आधार घेतलेला आहे एका बाजूला, आणि एका बाजूला आपण इथे छोटीशी बल्ली लावलेली आहे, आणि तिकडच्या बाजूला एक बल्ली लावायची आहे। म्हणजे हे जे आपण काठी लावली तात्पुरती लावली आहे, पण आपण त्याला पुढे चांगले मोठी म्हणजे 10 फुटाची आपण लावू। म्हणजे आपण ऐकलेलं आहे, आधी पाया नंतर कळस। म्हणजे आपण हे पूर्ण उभं केलेलं आहे, नंतर आपण हा पाया करणार आहे, म्हणजे याला सपोर्ट देणार आहे। आता हे वेगळं पण काय आहे, याच्यात आपण हे केलेलं आहे, हा फक्त 1 इंची अक्वाचा पाईप आहे। 1 इंची म्हणजे एकदम पतला असतो। मला बरेच लोक म्हणत होते की हे टिकणार नाही, तुटून जाईल। म्हटलं आपण प्रयोग करायला काही हरकत नाही, टिकलं तुटलं तर ते नंतर वारा येईल, वादळ येईल। बघा, आता उन्हाळा हा एप्रिल महिन्याची सुरुवात आहे। आता ऊन राहील, पूर्ण उन्हाळ्याचा दिवस आहे, म्हणून आपल्याला सावलीची गरज आहे। वारा वगैरे आला तर आपण इकडे बघा, हे इलेक्ट्रिक पोलचा सपोर्ट असल्यामुळे ही याला सपोर्ट आहे। इकडच्या बाजूला आपण अजून केलेलं नाही, मी आता 2 बल्ल्या चांगल्या गाडून दिली इथे, म्हणजे आपल्याला शेड तयार झालेलं आहे। आणि आपण त्यात ग्रीन नेट लावलेलं आहे, म्हणजे कमी खर्चात, काही जास्त नाही। याला फक्त किती 4 पाईप लावलेले, 10 फूट हाईटसुद्धा 10 फूट घेतलेली आहे, आणि वरती 5-5 फुटाचे 4 तुकडे लागलेले। आपण काय केलं आहे, वरती त्याला टी लावलेली आहे। टी लावायचं कारण काय की टी आणि एल्बो वगैरे लावलेले आहे। ते फिटिंग कशी करायची आपण बघू शकतात, की आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल माहिती त्याची घेऊ शकतो। पुढे सुद्धा मी त्याला टी ठेवलेले आहे, दोन बाजूला तिकडे पुढे। म्हणजे हे जे दिसतंय माझ्या बोटाच्या दिशेने दिसतंय, या दिशेला आपण बघा तुम्ही, तर तिथे हे बघा, तिथे टी लावलेले दोघं ठिकाणी। म्हणजे आपल्याला असं शेड जर पुढे करायचं असलं तर ह्याच शेडच्या मदतीने आपण पुढे शेड म्हणजे 2 पाईप लावून करू शकतात। आता बघू आपण खताविषयी बघू, आपण खत कसं देतात। बघा, मी हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी हा जो फर्टिलायझर टँक आहे, आपण बऱ्याच ठिकाणी बघितला असेल, पण याच्यात वेगळेपण, युनिक पण, आपण फिटिंग कशी करायची, चांगल्या पद्धतीची कशी करायची, आपण हे बघणार आहोत। कारण की प्रत्येक ठिकाणी फिटिंग केलेली असते, पण ही मी स्वतः केलेली आहे आणि माझ्या पद्धतीने केलेली आहे, म्हणून मी हे दाखवतो। हे इतर फर्टिलायझर टँकच्या फिटिंगपेक्षा वेगळे पण मला वाटतं। आता काय केलं आहे, इथे बघा, हा पाईप आहे, याला टाकी खाली करायची असली तर हा जमिनीतून हा पाईप टाकलेला आहे। आता मी हा वाल उघडा करून ठेवलेला होता, आता मी याला बंद करून देतो। म्हणजे आता ही जी आपली टाकी आहे फर्टिलायझर टँक, हे पूर्ण एम्प्टी झालेलं आहे, याच्यात काहीच नाही। म्हणजे आता हा वाल मी सुरू होता खाली करण्यासाठी, आता त्याला बंद केला। आता ही जी प्लेट मी आधी उघडून ठेवलेली, म्हणजे आपल्याला वेळ कमी लागायला पाहिजे म्हणून हा वाल ठेवलेला आहे। आधी बघा, आपण हे बघा, हे 2 वाल आपण बघा, हा लाल वाल आहे, हे बघा, हे ट्यूबवेल आहे। ट्यूबवेलकडून येणाऱ्या पाईपाला लाल वाल लावलेला आहे। हा इनलेट आहे, आणि हा काळा आहे आउटलेट आहे। हा मध्ये आहे मेन वाल आहे। हा मेन वाल मी कायमस्वरूपी त्याला हात लावत नाही, आणि हा कायम तिरपा असतो। तरी आपण आता त्याला उघडं करून बघू। आता बघा, याला हे क्लॅम आहे, आपलं हे लॉक क्लॅम आहे। आपण याला नंतर फिट करू, कारण की बघा, हा जो वाल दिसतो हा तिरपा आहे। हा बघा, हा चेंबर आहे। आपण हा चेंबर जुगाड पद्धतीने केलेला आहे। आपल्याला जवळजवळ 20 लिटरची टाकी आहे, आपली प्लॅस्टिकच्या कॅनचा टाकी आहे, गोल टाकी आहे। त्याला आपण तळाला छोटं होल केलेलं आहे, वालमध्ये टाकून त्याला दांडानंतर लावलेलं आहे, आणि हा वाल तिरपा ठेवलेला आहे। याला बंद करून घेतो आपण, आणि हे पाईप फिटिंग केलेली अशा पद्धतीने।
आता ही जी टाकीसुद्धा मजबूतीसाठी आपण सिमेंटमध्ये पॅक केलेली आहे. आणि हा जो इलेक्ट्रिक पोल आहे, इलेक्ट्रिक पोलला लावण्यासाठी आपण इथे बघा ही जी साखळ आहे एकदम मजबूत साखळ ठेवलेली. आणि हा कुलूपसुद्धा आपण त्याला एकदम चांगल्या क्वालिटीचं कुलूप लावलेलं आहे. आणि या साखळ वगैरे लावून इथे हँडल आहे, हे प्लेट आहे, या प्लेटला साईडला ठेवतो. आता हे जे हँडल केलेलं आपण हँडलला ह्या ज्या 2 रिंगा आहेत, ह्या तयार रिंगा आणून याला वेल्डिंग केलेलं आहे. म्हणजे असं आपण हे फिरून टाईट झाल्यानंतर इथून साखर टाकल्यानंतर मग नंतर हे फिरणार नाही, म्हणून हे लॉक करण्यासाठी या 2 रिंगा ठेवलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि जमिनीत हा पाईप आहे फक्त 1 फूट खाली आहे, जास्त खोल केलेला नाही, 1 फूट खाली केलेलं आहे. म्हणजे 9 फूट हाईट आहे. वरती 10 फुटाचे पाईप असतात ते. आता आपण इथे ही टाकी बघताय, हे बघा खाली त्याचं स्टँड बनवलं आहे, टाकीचं स्टँड आहे. टाकीमध्ये आपण माती भरलेली आहे आणि त्या टाकीवर दुसरी टाकी ठेवलेली आहे 200 लिटरची. परत इथे आपल्याला मोकळी जागा आहे, इथे पण आपण एक टाकी ठेवणार आहेत आपण. आणि इथे पण म्हणजे इथे आपल्याला हे जे 2 टाक्या ठेवणार आहे, ह्याच्यात गोकृपामृत, इथे जीवामृतची टाकी अजून फिटिंग करायचं बाकी आहे, एक दिवस करू. आता बघा ह्या कोपऱ्यात आपण बघा, मी मगाशी बोललो, इथे आपण थोडंसं झूम करून बघू. हां, हे बघा इथे झूम आउट करून घेतो आपण. हे बघा इथे आपण टी लावलेली आहे आणि पुढे सुद्धा टी गेलेली आहे. आणि इथे आपण आडवे पाईप लावून अशी फिटिंग केलेली आहे, आपण हे करू शकतो. हे बघा ह्या ढवळण्यासाठी जी काठी आहे याला पण आपण वरती टांगून ठेवतो, म्हणजे मातीत ते टच व्हायला नको पाहिजे. आणि बघा इथे आपण जो रिकामा जो लागणारा जो अत्यावश्यक सामान आहे, जसं तार वगैरे किंवा एल्बो फिटिंग खिळे वगैरे यात टांगलेले आहे. अशा पद्धतीने आपण ही फिटिंग केलेली. आणि हे जे शेड बनवले म्हणजे सावली पाहिजे आपल्याला जेणेकरून. आणि इथे आपण शेवग्याचे झाडं पण लावलेले, ते पण ते उन्हाळा असल्यामुळे किंवा ते ह्या वर्षी काही उगले नाहीत. बघू नंतर आपण 1-2 झाडं इथे लागवड करून देऊ. इथे झाड नाही बघा, इलेक्ट्रिकचा पोल आहे, इलेक्ट्रिकच्या पोलच्या शेजारी आहे बरोबर. आणि सपोर्टसाठी आपण आता इथे परत 2 बल्ल्या चांगल्या मजबूत बल्ल्या काढून देऊ. म्हणजे आता हे बघा ह्या हलून पाहतोय तरी हालत नाही ते. हां, आता आपण काय केलं, इथे आपण हा वाल ठेवलेला आहे टाकीला. हा वाल आता आपण सुरू करतो. सुरू करण्या अगोदर आपण काय करू, याला थोडासा व्हिडिओला पॉज. हे बघा आपण इथे हा कापड ठेवलेला आहे. हे कापड म्हणजे गाळायला, त्यात घाण वगैरे जायला नको पाहिजे. आता बघा हा जो वाल आहे, हा वाल मी आता सुरू करतो. आता बघा किती जोरात पडतो आहे. हे बघा यात घाण वगैरे असले तर यात थांबून जाते. आधी मी वाल तिरपा ठेवलेला आहे, फुल केला असतं तर जोरात होईल. आणि आपण करू शकतो, आता फुल पण करू शकतो. मी किती जोरात वाहत आपण बघू. हे बघा हे आपण जो गाळायचा कापड येतो त्यात पडला होता, परंतु हे गोकृपामृतमध्ये घाण नसल्यामुळे मी त्याला परत ते जे थोडंसं 10 म्हणजे 4-5 लिटर पडलं आहे, त्याला काही असं टेन्शन घेण्यासारखं नाही. ते जर समजा घाण राहिली असती तर मग मी त्यात सोडलं नसतं. आणि परंतु जास्त करून ही जी आपण तळाला म्हणजे हे जो पाईप ठेवलेला आहे आपण जास्त तळाला पण ठेवलेलं नाही आहे, खाली म्हणजे तळपासून तर वरती आपण 6 इंचवरती घेतला आहे. त्यामुळे जी जड घाण आहे ते खाली असते आणि हलकी जी घाण असते ती वरती असते. म्हणजे सेंटरचा भाग फक्त पाणी असतो, त्यामुळे आपण जास्त त्याकडे लक्ष दिलं नाही. नाहीतर आपण एक केलं असतं, ते जे थोडीशी घाण गेली आहे म्हणून यातून आपण पूर्ण नील केलं असतं, पण ते काही करत नाही आपण. आता बघा आपण परत याला आपण व्यवस्थित बांधून घेतलं, कारण की मी एकटा व्हिडिओ बनवताना एकटा असल्यामुळे धरणार कोणी नसल्यामुळे मी तो कापड ठेवला होता. आता चांगला कापड बांधला आहे, म्हणजे मी ते फुल केल्यामुळे ते सटकला होता तो, नाही तर सटकायचं काही कारण नव्हतं. आता बघा आता हा वाल आहे, हा वाल सुरू करतो. आणि बघा आता मी फुल सुरू करून दिलेला आहे. आता तो जोरात चालू येतो. म्हणजे ही जी टाकी आहे, टाकी फुल भरली का नंतर काय होणार आहे, आपण तो जो वाल दिसतो आहे हा वालला बंद करून देऊ, लाईट वगैरे पॅक करून देऊ. आज रात्री लाईट येणारी असल्यामुळे आज दिवसा बंद आहे. आता हे जे 2 वाल दिसत आहे, लाल वाल आणि हा काळा वाल, या 2 वालला मी ओपन करून ठेवेल. मग आता ॲटो स्विच सुरू केलेला असल्यामुळे काय होणार आहे की मोटर चालू झाल्यानंतर हे जे टाकीतलं जे खत आहे गोकृपामृत आहे,
हे ॲटोमॅटिक माझ्या शेतात जाईल. म्हणजे मला काहीच नाही, फक्त 10 मिनटाचं काम होतं. हा व्हिडिओ मी थोडा मोठा केला तरी हा व्हिडिओ 10 मिनटात व्हिडिओ तयार झालेला आहे. आणि आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण याला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. आपण लाईक केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं. आणि आपण व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ब्लॅक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. कारण की आपण नेहमी नवनवीन विषयांवर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो, अपलोड करत असतो. आपण आपलं हे जे चॅनल आहे सेवाभाव 113.7, म्हणजे आपण जास्तीत जास्त आपल्या या ग्रुपमध्ये सामील व्हा. आपण टेलिग्रामला एक ग्रुप तयार केलेला आहे, एक चॅनलसुद्धा आहे. आपण टेलिग्रामला सर्च करा सेवाभाव 1137, सेवाभाव 113.7. आपण सर्च केल्यानंतर आपण आपल्या ग्रुपला जॉईन होणार. आणि आपले यूट्यूब चॅनल, आपले फेसबुक, टेलिग्राम, सर्व ठिकाणी आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर एकाच हँडलनं आपण काम करतो आहे, सेवाभाव 113.7. बघा आपली टाकी भरलेली आहे, ओसंडून वाहते. आणि आपण आता त्याला बंद केलं आहे. म्हणजे ही जी टाकी आहे, फर्टिलायझर टँक आहे, हे आहे 90 लिटरचं आणि आपली वरची टाकी आहे 200 लिटरची. म्हणजे आपण त्यातून 90 लिटर काढलं आणि बाकीचे जे समजा 100-110 लिटर जी टाकीमध्ये जेही असलं ते तसंच राहणार आहे. आता त्यात मी परत पाणी भरणार आहे. म्हणजे पाणी भरायलासुद्धा आता लाईट नसल्यामुळे आज भरलं जाणार नाही, हे उद्या भरू. आता त्यात पाणी भरल्यानंतर ते टाकी फुल होईल. म्हणजे आधीचं जे आपलं गोकृपामृत आहे त्यात राहणार आहे. त्यात परत पाणी भरल्यानंतर फुल होणार आहे ते. आणि त्यात बाकीचं काही टाकायची गरज नाही. फक्त मी गूळ 1 किलोभर टाकणार आहे 200 लिटरमध्ये. आणि आता म्हणजे 100 लिटर पकडलं, 1 किलोभर गूळ आणि 1 लिटर ताक, बाकी काहीच नाही. त्याला 3 दिवस आलो तर ढवळतो, समजा वेळ नाही मिळाला तर ढवळलं पण जात नाही. आणि जर ढवळलं तर चांगलं आहे. कारण की मी प्रॉपर पद्धतीने काम करणारा व्यक्ती आहे. प्रॉपर पद्धतीने माझ्याकडून नाही होत तर इतर शेतकरी कुठे करणार आहे. म्हणून ढवळणं आपल्याकडून होत नाही. घड्याळच्या दिशेनं ढवळायला पाहिजे, हे करायला पाहिजे. मला न ढवळतासुद्धा हे जीवामृत वास वगैरे येत नाही, त्याला व्यवस्थित आहे. आणि अशा पद्धतीने आपण जीवामृत करतो आहे, गोकृपामृत करतो आहे. आता जीवामृतसाठी सुद्धा एक टाकी बनवणार आहे. ती पण 200 लिटरचीच टाकी राहील. काही गरज नाही आपल्याला 1000 लिटरची, 10,000 लिटर किंवा 10 टाक्या बनवायची काही गरज नाही. एक टाकी असली तर आपण 4 एकरला पण आराम